नमस्कार. मुलींना 100% शिक्षण शुल्क माफीचा नवीन जी-आर आलेला आहे. 100% शिक्षण शुल्क माफीचा जी-आर दिनांक 8 जुलै 2024 रोजी, तर त्या संदर्भात शासनाचं नवीन परिपत्रक दिनांक 19 जुलै 2024 रोजी अपडेट करण्यात आलेलं आहे. तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जी-आर पोर्टलमध्ये जाऊन दोन्ही जी-आर पाहायला मिळतील. चला तर मग आज आपण समजून घेऊया मुलींच्या या 100% शुल्क माफीच्या जी-आरमध्ये नक्की काय म्हटले आहे आणि कोणाकोणाला याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये असे म्हटले आहे की आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC व इतर मागास वर्ग OBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थी व विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थेने न घेण्याबाबतचा हा जी-आर आहे. शिक्षण शुल्कामध्ये 100% सवलत हा जी-आर 8 जुलै 2024 रोजी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये लेटेस्ट अपडेट 19 जुलै 2024 रोजी झालेले आहेत. शासन परिपत्रकात असे म्हटले आहे की उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विहित पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC व इतर मागास वर्ग OBC प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते. आतापर्यंत वरील प्रवर्गातील पात्र विद्यार्थी मुले व मुली यांना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यामध्ये 50% रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येत होती, म्हणजे त्यांना 50% सवलत देण्यात येत होती. पण आता या नवीन निर्णयानुसार व्यावसायिक प्रवेशित वरील प्रवर्ग मुलींना, फक्त मुलींना लक्षात घ्या, शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून 50% ऐवजी 100% शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काच्या रकमेची प्रतिपूर्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आता हा निर्णय काय आहे तो पुढल्या पानावर मी तुम्हाला हायलाइट करून दाखवत आहे. आता इथे शासन परिपत्रक 1 नंबरच्या कॉलममध्ये असं म्हटले आहे की सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या तसेच विहित मार्गाने बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या वरील प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना 100% शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती अनुज्ञेय आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की 100% शिक्षण शुल्क माफ आहे, म्हणजे ट्युशन फी फक्त माफ झालेली आहे. पुढे 4 नंबरच्या कॉलममध्ये असंही म्हटलं आहे की आर्थिकदृष्ट्या मागास EBC, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग SEBC व इतर मागासवर्ग OBC या प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काच्या रकमेचा भरणा करावा. म्हणजे इथे फक्त विद्यार्थ्यांना भरणा करायचा आहे, विद्यार्थिनींना भरणा करायचं नाही. म्हणजे विद्यार्थिनींना इथे परीक्षा शुल्क माफ झालेलं आहे. आता या नवीन निर्णयानुसार व्यावसायिक प्रवेशित वरील प्रवर्ग मुलींना शैक्षणिक वर्ष 2024-2025 पासून 100% शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क म्हणजेच ट्युशन फी आणि परीक्षा फी माफ झालेली आहेत. त्यासाठी वरील प्रवर्गातील मुलींचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख किंवा त्याहून कमी असायला हवं, ही अट त्यांनी इथे टाकलेली आहे. याचाच अर्थ महाविद्यालयामध्ये प्रवेश घेताना ॲडमिशन फी, डेव्हलपमेंट फी किंवा मेंटेनन्स फी जी काही महाविद्यालयाची असते यामध्ये इथे कोणत्याही प्रकारची सवलत दिलेली नाही, हे नीट लक्षात घ्या. शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क यामध्ये 100% सवलत फक्त व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेशित पात्र विद्यार्थिनींना देण्यात आलेली आहे. म्हणून आता व्यावसायिक अभ्यासक्रम कोणते ते आपण पाहू. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविले जाणारे व्यावसायिक अभ्यासक्रम. 100% शुल्क माफीची प्रक्रिया डायरेक्ट महाविद्यालयामधून सुरू होईल. आता ही सवलत राज्यातील शासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित टप्पा, अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत विद्यापीठे, सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या
उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीयभूत प्रवेशाद्वारे मिळणाऱ्या ॲडमिशनसाठी आहे. या GR मध्ये असे सुद्धा म्हटले आहे की व्यवस्थापन कोट्यातील म्हणजे मॅनेजमेंट कोट्यामधील व स्तरावरील मुलींना ही सवलत मिळणार नाही, हे लक्षात असू द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अधिकच्या माहितीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या GR पोर्टलवर जाऊन या संदर्भातील 8 जुलै आणि 19 जुलै 2024 चे 2 GR नक्की पहा.